फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर दीपक प्रकाश पाठक। आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटिक रिस्क प्रोफाइलरवरती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम याच्यामध्ये टेस्ट कशी केली जाते आणि नेमकं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत। मेन म्हणजे आपल्या फुल बॉडीमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम असते। सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स असतात ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम। आणि त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये येतं आपलं डायजेस्टिव्ह फंक्शन्स, हार्ट्स फंक्शन आणि इतर काही महत्त्वाचे फंक्शन्स येतात जे आपण आपल्या डायबिटिक रिस्क प्रोफाइलरमध्ये चेक करणार आहोत। मेन म्हणजे हार्ट फंक्शन्स किंवा हार्ट रेट व्हेरिएबिलिटी आपण त्याच्यामध्ये चेक करतो। हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे तुमच्या ब्रेननी तुमच्या हार्टला एखादा कमांड दिला असेल किंवा तो किती फास्टमध्ये फॉलो करतो आहे आणि त्याच्यामधला जो मिलीसेकंडचा गॅप्स असतो तो ECG किंवा इतर टेस्टमध्ये नाही आढळून येत, फक्त या मशीनमध्ये आपल्याला तो कॅच करता येतो। आणि जेवढा तो गॅप असतो किंवा त्याच्यामध्ये जेवढा ड्युरेशन असतो त्यामुळे आपले जे काही बॉडी फंक्शन्स आहेत त्याच्यावरती त्रास होऊ शकतो आणि वेगवेगळे मोठे मोठे आजार उद्भवू शकतात। जसे हार्टचा कुठलाही जे काही आजार आहेत, वॉल प्रॉब्लेम्स आहेत ते पण उद्भवू शकतात। आता ती जी मिलीसेकंडचे गॅप आहे ते आपल्याला हार्ट रेट व्हेरिएबिलिटीच्या टेस्टिंगमध्ये जाणून येतं। हार्ट रेट व्हेरिएबिलिटी टेस्ट करण्यासाठी काही टेस्ट असतात, ते म्हणजे रेस्टिंग कंडिशनमध्ये 5 मिनिट्स ECG चेक केला जातो। त्याच्यानंतर मग ब्रीदिंग चेक केलं जातं। डीप ब्रीदिंगचे जे काही आहेत प्रोटोकॉल्स ते फॉलो केले जातात। लांब श्वास घ्यायचा असतो, आतमध्ये सोडून द्यायचा असतो। तिसरं म्हणजे मग तुम्हाला कमांड केलं जातं की यू हॅव टू स्टँड, म्हणजे तुम्हाला उभं राहायचं असतं। मग तुम्ही ते किती वेळात उभं राहता, झोपून नंतर उभं राहायला किती वेळ लागतो आहे। आणि त्याच्यानंतर वसल्वा मॅन्युअर असतं। वसल्वा मॅन्युअरमध्ये डीप ब्रीदिंग, एकदा श्वास आतमध्ये घ्यायचा आणि एकदा सोडायचा। ही सगळी जी लक्षणं आहेत ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची टेस्ट केली जातात आणि मग त्याच्या रिझल्ट्सवरून आपल्याला कळतं की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे आणि त्यानुसार काही ट्रीटमेंटची गरज आहे का। थँक्यू। ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम प्रोफाइल टेस्ट आपण आता स्टार्ट करणार आहोत। ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम याच्या टेस्टिंगमधलं आपल्याला हे ऑप्शन्स दिसतात, ज्याच्यामध्ये HRV ॲनालिसिस, HR रिस्पॉन्स टू डीप ब्रीदिंग, HR रिस्पॉन्स टू स्टँडिंग आणि HR रिस्पॉन्स टू वसल्वा मॅन्युअर हे सगळे आपल्याला कंडक्ट करायचे असतात पेशंटवरती। HRV ॲनालिसिसमध्ये पेशंट आपल्याला सुपाइन पोझिशनमध्ये असतो आणि चेस्टलिड्स कनेक्टेड असतात। 2 मिनिट्सची टेस्ट असते। 2 मिनिट्समध्ये आपल्याला पेशंटकडनं ती टेस्ट करून घ्यायची असते। ECG लीड्स प्रॉपर स्ट्रेट येईपर्यंत थांबवायचं, नंतर मग आपण प्रेस स्टार्ट बटन फॉर द रेकॉर्डिंग ऑफ द टेस्ट। ECG लीड्स क्लिअर दिसले की आपण रेकॉर्ड करू शकतो। त्याच्यानंतरच 2 मिनिट्स रेकॉर्डिंग दे खाली व्हाईट कॉलम दिसतो आहे, त्याच्यामध्ये आपलं रेकॉर्डिंग होताना क्लिअर दिसतं। व्हाईट कॉलम पूर्ण झाल्यावर मग टेस्ट क्लोज करायची असते। रेकॉर्डिंग स्टार्ट केलेली आपण। ही 2 मिनिट्सची टेस्ट आहे। 2 मिनिट्स पेशंटनी न हालता झोपून राहिलं पाहिजे। नॉर्मल ब्रीदिंग स्टेटस पाहिजे, एक्स्ट्रा डीप ब्रीदिंग वगैरे काही नाही। नॉर्मल ब्रीदिंग स्टेटसवरतीच ही टेस्ट केली जाते। HRV ॲनालिसिस कंप्लीटेड आहे। अकॉर्डिंग टू पेशंट पोझिशन, ब्रीदिंग कंडिशन, HRV ॲनालिसिस RR इंटरवल प्लॉट रेकॉर्डेड आहे। याच्यामध्ये विविध प्रेझेंटेशन्स असतात। RR इंटरवल, पॉवर स्पेक्ट्रम प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर पायनियर केअर प्रेझेंटेशन असतं। याच्यामध्ये HRV ॲनालिसिसचं हिस्टोग्राम प्रेझेंटेशन असतं। याप्रमाणे HRV ॲनालिसिस कंप्लीट झाल्यावर HRV ॲनालिसिसच्या इथं ग्रीन डॉट येतो, बाकीच्या त्याच्याने इथं जे टेस्ट कंडक्टेड नाही आहे तिथं ऑरेंज डॉट आहे। आता आपण HR रिस्पॉन्स टू डीप ब्रीदिंग हे कंप्लीट स्लॉट पूर्ण करणार आहोत। टेस्ट कशी करायची जाणून घ्या। स्विच ऑन द हार्डवेअर युनिट, चेक USB केबल्स, प्लेस द पेशंट इन द सुपाइन पोझिशन, कनेक्ट 4 ECG लीड्स शोन ॲज इन द डायग्राम। त्याच्यानंतर एक्सप्लेन द पेशंट टू ब्रीथ इनहेल very easily in red light LED glows on
and when patient is prompt panel and very slowly exhale out when the green light is closed. Now the test starts. Follow the instructions as per the screen. हे पेशंट प्रॉम्प्ट पॅनल आहे. याच्यामध्ये ग्रीन आणि रेड लाईट्स असतात. ग्रीन लाईट म्हणजे ब्रीद आउट, रेड लाईट म्हणजे ब्रीद इन. या टेस्टला HRV ब्रीदिंग ॲनालिसिस, डीप ब्रीदिंग ॲनालिसिस असं म्हणतात. टेस्ट स्टार्ट करायची. स्लो ब्रीद इन, स्लो ब्रीद आउट, स्लो ब्रीद इन, स्लो ब्रीद आउट. स्लो ब्रीद इन, स्लो ब्रीद आउट. Breathe in, breathe out. Breathe in, breathe out. Breathe in, breathe out. Breathe in, breathe out. HRV breathe in breathe out analysis completed. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे. HRV रिस्पॉन्स फॉर स्टँडिंग आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. चेस्ट लीड्स ॲटलिस्ट कनेक्टेड असतात, ते कनेक्टेड चेस्ट लीड तसेच ठेवायचे. या टेस्टमध्ये पेशंटला स्टँड अप पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे. जेव्हा आपल्या पेशंट प्रॉम्प्ट पॅनलवरती रेड बटन ऑन होतं आणि पेशंटनी स्वतःहूनच उभं राहायचं आहे. सध्या ग्रीन बटन आहे. ग्रीनचं रेड झाल्यावर पेशंटनी स्टँडअप करायचं असतं. रेड बटन ऑनमध्ये पेशंट सुपाईन पोझिशन स्टँडिंग पोझिशनमध्ये असलं पाहिजे. स्टँडिंगमध्ये रेकॉर्ड होत असतं. रेकॉर्डिंग कंप्लीट होईल आता 1 मिनिटमध्ये. HRV ॲनालिसिस फॉर स्टँडिंग रिस्पॉन्स इज कंप्लीटेड. HRV ॲनालिसिस फॉर वासल्वा मॅन्युअर. आपल्याला पेशंटला कंप्लीट एक्सप्लेन करायला लागतं की ही वासल्वा मॅन्युअर कसं करायचं आहे. यामध्ये पेशंट प्रॉम्प्ट पॅनल याच्यावरती लाईट्स दिसतात ग्रीन आणि रेड, त्यानुसार पेशंटला गाईड करायचं असतं. वासल्वा मॅन्युअरमध्ये जसं ग्रीन लाईट याच्यावरती ब्लो होतो तेव्हा पेशंटनी एक्झेल आउट म्हणजे श्वास बाहेर सोडायचा आहे. ग्रीन लाईट आल्यानंतर पेशंटनी श्वास बाहेर सोडून तो प्रेशर मेंटेन करायचा आहे. मग जेव्हा रेड लाईट दिसेल तेव्हा हळूहळू श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
HRV ॲनालिसिस फॉर वसलवा मॅन्युअर. आता आपण टेस्ट स्टार्ट करणार आहोत. एकदा ECG लाईन्स आपल्याला क्लिअर स्ट्रेट दिसले की मग आपण टेस्ट रेकॉर्ड करण्यासाठी फ्री आहोत. नाव वी आर स्टार्टिंग टू रेकॉर्ड द टेस्ट. ग्रीन लाईट, श्वास बाहेर सोडायचा, प्रेशर मेंटेन करायचं. हळूहळू बाहेर सोडत राहायचं. रेड लाईट, श्वास आतमध्ये घ्यायचा, हळूहळू प्रेशर मेंटेन करायचं. टेस्ट रेकॉर्डिंग चालू आहे. रेड लाईट, ब्लो आउट. टेस्ट कंप्लीट झाली आहे. याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वसलवा मॅन्युअरचं असं प्रेझेंट होत असतं. HRV ॲनालिसिस, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ॲनालिसिस कंप्लीटेड. आता आपण रिझल्ट टेस्ट करणार आहोत. रिझल्ट प्रिंट करून घ्यायचे. ऑल विंग रिझल्ट्स चेक करता येतात इथे. मग नंतर प्रिंट रिपोर्ट्सचे ऑप्शन असतात.